आई नांदेडची आत्या आली लय रागात दिसाली ग माय. ए बाई अचानक आले आणि तड तड चलत आले. तडतडच येतो. दादा नाही का आनंदनगरला फ्लॅट घेतला आणि मला भनक लागू दिली नाही. हळू बोला, मध्ये या मध्ये या. हे घ्या पाणी पिया आणि थंड व्हा. पाणी प्यायला नाही मी इथे हिस्सा घ्यायला आलो. हिस्सा होय हो वहिनी. दादाने म्हणा आनंदनगरला 20 लाखाचा फ्लॅट घेतला. आम्हाला पत्ता लागू दिला नाही, काही विचारलं सुद्धा नाही. तुम्हाला का लय विचारते? अरे देवा, आम्हाला कसं काय विचारतील? म्हणजे आमचा हिस्सा आहे त्याच्यामध्ये. लावू माझ्या वकिलाला फोन लावू? नाही नाही थांबा थांबा, तुमच्या दादाला फोन करतो. तुम्हाला हिस्सा घ्यायची काय गरज आहे? तुमच्या घरी काय कमी आहे? आणि तुम्हाला काय कमी होती? मला तुम्ही धोंड्याच्या महिन्यामध्ये सोनं केलं नाही, दिवाळीला तुम्ही मला आहे की नाही साडी चोळी केली नाही, आणि आमच्या चौघामध्ये तुम्ही आयराला 2000 दिले. तुमच्या काय ज्ञानात माती पडली काय? होय, तुम्हाला वाटलं का मला माहित नाही वरलाकडचं शेत 1.5 कोटीला चले, त्याच्यातला मला अर्ध्याला अर्धा हिस्सा पाहिजे? बघल्या काय माय बापू, लहानपणीपासून मी दादाच्या चड्ड्या धुतल्या आणि दादा इथं फुटकी कपडे द्यायला तयार नाहीये. बाई शांत बसा, चहा करून आणतो. वहिनी तुम्ही गुणानं बसा. तुम्ही तर सगळ्या घराचा खेळ केली. नाही, तुमच्या दादाचा फोन आलता, त्याने म्हणले की तिला तिच्या घरी काढून द्या म्हणजे. असं म्हणलं दादा, हे ऐकण्याच्या आधी देवा मी मेलो की नाही मी पाहिजेच घेतो. बाई, बाई. थांबा ना, मी हे तोडू का? बाई 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 थांबा बाई.